पार्लरमध्ये जेव्हा क्लायंट येतो तर आम्ही ॲप्रन घालत नाही, याच्यासाठी असतो गाऊन. पण आता इथे हा वातावरण कसं आहे की इथे आपण क्लायंटला गाऊन घालून देऊ शकत नाही, आपला शिबिर आहे ना. पार्लरमध्ये कसं सगळं बंद असतं, त्याच्यामुळे आम्ही ते सगळं व्यवस्थित गाऊन वगैरे घालून, गळा मोठा व्हा, मागचा गळा मोठा व्हा. कारण जेव्हा आपण फेशियल करतो तेव्हा पूर्ण हा ओपनला जेवढा भाग असतो तेवढ्या भागाचा फेशियल होतो, त्याच्यामुळे ते गाऊन कंपल्सरी असतं. पण इथे आता आपण ॲप्रन करून फक्त चेहऱ्याचा फेशियल करणार आहोत. अदरवाईज फेशियल म्हटलं तर चेहरा, गळा आणि पाठ याचा फेशियल होतो. ठीक आहे. आता कोणाला माहित आहे की आपल्या स्किन किती प्रकारचे असतात, की काय टाईप असतं स्किनचा? ड्राय असते, अजून चार स्किन प्रकार असतात: ऑइली, ड्राय, कॉम्बिनेशन आणि नॉर्मल. ऑइली स्किनमध्ये असते, ऑइली स्किन जी असते त्याच्यामध्ये काय असते, चेहरा खूप ऑइल येतो, पिगमेंट येतात, ॲक्ने येतात, पिंपल्स होतात, बरोबर. आणि जी ड्राय स्किन असते त्याला रिंकल्स येतात. ड्राय स्किनचा दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नसतो, फक्त रिंकल्सचा प्रॉब्लेम असतो, स्किन लटकते. आणि जी कॉम्बिनेशन स्किन असते, कॉम्बिनेशन स्किन म्हणजे हा जो टी झोन असतो इथपासूनचा इथपर्यंत, ह्या भागात घाम येतो, इकडचा भाग ड्राय असतो. आणि जी नॉर्मल स्किन असते ती सगळ्यात चांगली स्किन असते, ना ऑइली आणि ना ड्राय, ती सगळ्यात चांगली स्किन मानली जाते. ठीक आहे. आता जसं आपल्याला नॉर्मल स्किनवर फेशियल करायचं असतं तर आपण कुठलाही फेशियल करू शकतो जो खूप हार्ड नसतो. पण जेव्हा आपल्याला ऑइली फेशियल किंवा ड्राय फेशियल करायचा असतो तेव्हा ऑइली किंवा फेशियलची जी क्रीम असतात त्या वेगळ्या असतात, थोड्या जेल बेसमध्ये असतात, त्याच्यामध्ये ऑइल कमी असतो. आपल्याला जो क्लायंटच्या जे चेहऱ्यावर जो ऑइल असतो, आतमधून येणारा ऑइल, तो त्याला ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला त्या क्रीम वापरायच्या असतात. आणि ड्राय स्किनसाठी जेव्हा आपण ड्राय स्किनचं फेशियल करतो त्यावेळेला ऑइली स्किन, ऑइलचा जो बेस असतो क्रीममध्ये तो वापरायचा असतो, जेणेकरून जी आपली स्किन कोरडी असते आतमधून, पण वरून तर असतेच, पण आतमधून जी स्किन कोरडी असते तिला थोडंसं ऑइली करायसाठी आपल्याला ऑइल बेसची क्रीम वापरायला, बरोबर. आलं लक्षात? बरं, आता आपण फेशियल करताना जसं आता आपल्याला कंपनीने एक फेशियल दिला, हा पूर्ण फेशियल. पण आता जसं माझ्याकडे कुठली एक नाही आहे, फक्त माझ्याकडे एकच किट आहे आणि माझ्याकडे त्यावेळेला अशी स्किन आली आहे की ना ती ड्राय आहे, ना ऑइली आहे, ना कुठली आहे, खूप खराब स्किन आहे. तर त्यासाठी आपल्याकडे अजून पुन्हा दुसरे प्रोडक्ट असतातच. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की ह्या किटमध्ये पुन्हा दुसरे प्रोडक्ट ॲड करून ती किट तयार करतो आणि त्याचा फेशियल करतो, त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट चांगले